नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्मा ऑफिशियल या इंस्टाग्राम चॅनलमध्ये, तसंच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे एच.जे. फार्मामध्ये. मित्रांनो, आजचं जे नोटिफिकेशन देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, थोडासा लेट झाला पण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते रेग्युलेशन पूर्णपणे वाचणं खूप महत्त्वाचं होतं. हे रेग्युलेशन जर पास झालं विद्यार्थी मित्रांनो, तर येणारं भविष्य जे आहे आपल्या सगळ्या फार्मसिस्ट बंधूचं हे सोन्यासारखं राहणार आहे, गोल्डन राहणार आहे. आता हे रेग्युलेशन काय आहे ते कोण तयार केलं तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं विथ द अप्रुव्हल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि हे जे रेग्युलेशन आहे हे स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी जे आहे त्यांच्याकडे पाठवलेले आहे त्यांच्या कमेंट बोलवण्यासाठी. फक्त त्यांच्या कमेंट येणार आहेत. स्टेट गव्हर्नमेंटला किंवा युनियन टेरिटरीला जे वाटलं ते कमेंट टाकतील, याच्यामध्ये काही चेंज वगैरे करायचे आहे का. पण रेग्युलेशन जर पास झालं तर सोन्यासारखे दिवस येणार आहे. रेग्युलेशनचं नाव काय आहे? फार्मसिस्ट रिक्रुटमेंट प्रमोशन अँड सर्व्हिस रेग्युलेशन 2025 असे या रेग्युलेशनचं नाव आहे. याच्यामध्ये नेमकं काय आहे तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट किंवा जे युनियन टेरिटरी आहे यांना जेव्हा फार्मसिस्टची रिक्रुटमेंट करायची असेल तर या प्रकारे त्यांनी रिक्रुटमेंट करायला पाहिजे. आणि त्यांनी काय त्याच्यामध्ये प्रमोशनल पोस्टसुद्धा तयार केलेले आहे. सगळ्यात खालची जी पोस्ट आहे ती फार्मसी ऑफिसर नावाची पोस्ट त्यांनी काय केलेली आहे, क्रिएट केलेली आहे. आणि याचा पे स्केल जर तुम्ही बघितला ना विद्यार्थी मित्रांनो, खूप आनंदी होऊन जाल. पे स्केल यांचा आहे 47,900, म्हणजे बेसिक पे त्यांचं विद्यार्थी मित्रांनो पे लेवल 7 जे असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते दिलेलं आहे. खूप चांगलं पे लेवल आहे. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ऑफिसरच्या वर त्यांनी एक पोस्ट क्रिएट केलेली आहे, सिनियर फार्मसी ऑफिसर. त्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट चीफ फार्मसी ऑफिसर, त्याच्यावर चीफ फार्मसी ऑफिसर, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट फार्मसी ऑफिसर आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफ फार्मसी, आणि सगळ्यात वर विद्यार्थी मित्रांनो जॉईंट डायरेक्टर फार्मसी अशी पोस्ट क्रिएट केलेली आहे. तर बाकीच्या सगळ्या ग्रुप बीच्या आहेत, पण डिस्ट्रिक्ट फार्मसी ऑफिसर, जॉईंट डायरेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर हे जे ग्रुप एच्या आहेत. ओके. आणि सगळ्यात खालचं जे पे लेवल आहे तर ते पे लेवल 7 म्हणजे 47,900 हे पे स्केल आहे बेसिक. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्या फार्मसिस्ट बंधूंसाठी आणि पुढच्या भविष्यासाठी. त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे ते टेक्निकली मॅनेज केलं पाहिजे. आलं लक्षात. आणि हे रूल जर पास झालं ना तर 100% खूप चांगलं आपल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणसाल सर हे रेग्युलेशन कसं काय आलं तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाला विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲक्टच्या सेक्शन 18 आणि सेक्शन 10 नुसार, म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार असतात काही रेग्युलेशन्स बनवायचे. तर त्यानुसार त्यांनी हे ड्राफ्ट केलेले आहेत रेग्युलेशन. तर आता फक्त कमेंटसाठी पाठवलेले आहेत. तर स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी याच्यावर कमेंट येणार आहे. आणि हे झाल्याच्या नंतर हे रेग्युलेशन विद्यार्थी मित्रांनो गॅजेटमध्ये येऊन काय होतं असतं, पास होतं. म्हणजे गॅजेटमध्ये आलं म्हणजे ते रेग्युलेशन इनॅक्ट झालं, एनफोर्स झालं. असं जर झालं तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे हे रेग्युलेशन जे आहे मी आपल्या ग्रुपवर पाठवतो, तर तुम्हाला ते डिटेल वाचायचं, काही समजलं नाही तुम्ही विचारू शकता. पण आपल्यासाठी खूप चांगले दिवस येणार. जय हिंद.